नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ प्रकरण 14. दुपारची वेळ होती. सूर्याजीच्या वाड्याबाहेर खेटरांचा ढीग लागला होता. सकाळपासूनच त्यांच्या वाड्यावर लोकांची ये-जा वाढली होती. बरेच वेळ वाड्यात बैठक रंगली होती. नागवाडी पंचवार्षिक निवडणुकीला आता फक्त एक रात्र शिल्लक होती. त्यामुळेच वाड्यात खलबत झाली होती. काँग्रेस पार्टीचे नेते थोरात दादा या बैठकीचा चेहरा होते. उद्याच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं हे मुद्दे ते लोकांच्या समोर मांडत होते. गावातल्या प्रत्येक घरात दोन्ही पार्टीकडून पैसे पोचवले जात होते. नागवाडी गावातील निवडणुकीची खरी चुरस पाटील भावकीतच होती. कारण आज तागायत पाटील भावकीत 3 नंबरच्या वार्डात अण्णा पाटलांच्या शिवाय कोणालाही निवडून येणं कठीण होतं. पण थोरात दादांनी सूर्याजीराव पाटलांच्यावर डाव खेळला होता. नेहमी अण्णा पाटलांच्या बाजूने एकतर्फी लागणारा निवडणुकीचा निकाल यावेळी सूर्याजीरावामुळे काहीतरी खळबळ होईल असं थोरात दादांना वाटत होतं. पण अण्णांनी नायकाच्या सरूबद्दल सूर्याजीरावांच्या गावात केलेल्या बदनामीमुळे गावातील लोक आणि जास्त करून पाटील भावकीत सूर्याजीरावांच्याबद्दल वातावरण चिघळत चाललं होतं. दबक्या आवाजात सूर्याजीराव आणि सरू यांची चर्चा सुरू होती. सायंकाळ संपून रात्र जवळ येत होती. जशी रात्र होईल तशी अण्णांनी एकमेकांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. भावकीत घरटी जाऊन स्वतः भेटी घेऊ लागले. अण्णांच्या दराऱ्याने सहसा त्यांना कोणी निराश केलं नाही. अण्णाच्या बरोबर असली 4-2 टाळकी हातबट्टीचे खंबे देण्यात आणि सूर्याजीराव व सरूबद्दल तेल मीठ लावून सांगण्यात व्यस्त होते. अण्णा पाटलांचा मोर्चा आता त्यांच्या भावकीत राहणाऱ्या धोंडीबा नायकाच्या घराकडे वळला. धोंडीबाची लहान लेकरे शाळेची पुस्तकं काढून वाचत बसलेली. घराच्या बाहेर बाजूलाच मेंढरांचा कळप होता. लाकडाचे 2-3 चिवे टाकून त्याला चराट बांधून त्यात वैरण बांधली होती. शेरडं त्या वैरणीचा निवांत आस्वाद घेत होते. थोड्या वेळातच शेतकरी कामगार पक्षाच्या अण्णांची टोळकी तिथं आली. त्यामध्ये असल्या सुराप्पाने एका पोराला विचारलं, ए पोरांनो, बा कुठं आहे रे तुमचा? बोलवा बाहेर. पोलीस पटला आल्या ती म्हणून सांग. त्यातलं एक पोरगं उठलं आणि बिडीचा झुरका मारत शेरडाजवळ उभीला बसल्या त्याच्या बापाला बोलावून घेऊन आला. दारासमोर अण्णा व त्याच्या पार्टीचे लोक बघून त्याने त्यांना घरात येण्याचा आग्रह केला. पण अजून वार्डातली बरीच घरं पालती घालायची होती. म्हणून त्यांनी बाहेरच धोंडीबाबरोबर ढोबळ चर्चा करायला सुरुवात केली. धोंडीबा, उद्याचं डोक्यात आहे ना? नाही म्हणलो इसरायचास. हाव अण्णा, असं कशापायी बोलताय? तुमच्या बिगार कोण हाय आमासनी? घरामध्ये आत असल्या धोंडीबाच्या बायकोला त्याचं बोलणं स्पष्ट ऐकू जात होतं. धोंडीबा, त्यो सूर्याजी काय बा येऊन तुला सांगील. आमच्या विरोधात उभा राहून त्यानं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. होय अण्णा, तुम्ही काळजी करू नकासा. ध्यानात ठेव, आपलं चिन्ह सायकलवर शिक्का मारायचा. आणि हा, बाईलला बी सांगून ठेव. असं म्हणून अण्णा एका बाजूला झाले. धोंडीबाला अण्णांच्या बरोबर प्रचारात फिरत असले पक्का गुरव आणि माया मस्के चिकटले. धोंड्या, पाटलाने काय सांगितलं आहे नव्हता ध्यानात? नाहीतर नजर चुकीन मारशील शिक्का त्या सूर्याजीरावाच्या चंद्रावर. माया मस्केच्या या बोलण्याने सगळे फिदी फिदी हसले. मध्येच पक्का गुरव म्हणाला, धोंडीबा, तुला म्हणून विचारतो, 3 नंबरच्या वार्डात अण्णांच्या विरोधात बाईचा नाद असल्या माणसाला तू मतदान करणार होई? म्हणजे रे पक्का, मी आज समजलो नाही. हात तेजा आईला हेले का समध्या गावाला ठावाई की रे. वासून समोरच्या लोकांना धोंडीबा बघतच राहिला. त्या सूर्याजीरावाचं आणि तुझ्या बुडक्यातल्या सरीचं नगू ते संबंध आहे ती. मायानं धोंडीबाला सगळं सांगून टाकलं. हे मायाप्पा, काय बाय बरडू नकस. कशा पाय तिचं नांदणं उठीव तुझ्यास? पटवून देण्याच्या सुरात पक्का धोंडीबाला म्हणाला, तुला विश्वास नसला तर विचार अण्णा पाटलासनी. आम्ही कशाला लबाड सांगू? माया मस्के आणि पक्का गुरव सांगत असलेला विषय धोंडीबाला पटला होता.
त्या दोघांचं त्यानं गपगुमान ऐकून घेतलं. थोड्या नोटा व हातभट्टीची बाटली त्याच्या हातात टेकवून सगळी टोळकी निघून गेली. धुंडीबा घरात आत आला. समोर त्याची बायको उभी होती. हातातली दारूची बाटली आणि पैसे बघत ती धुंडीबाला म्हणाली, काय सांगत होती ती? अगं, उद्या निवडणूक आहे का, त्यासाठीच आपलं पोलीस पाटील गाडी घ्यायला आलं होतं. आपलं म्हणजे? तुम्हासनी म्हणायचं काय आहे? एका 2 पैक आणि डोस्याला दारू मिळाली की डोसकं भरकटतया होय तुमचं? मागं सूर्याजीरावांच्या वैरणीच्या तुकड्यात नजर चुकीने गेलेली शिरडं बघून तिला एक शब्द दुई जागी न करणाऱ्या सूर्याजीरावांच्यावर अण्णांची लोक एका बाईच्याच नावाने बदनामी करून अब्रूची लक्तरे गावभर टांगायला लागलेले ऐकून धुंडीबाची बायको संतापली होती. त्यामुळे तिने धुंडीबाचा चांगला समाचार घेतला. तिने धुंडीबाला सूर्याजीरावांच्या रानात घडलेला सगळा प्रकार बोलून दाखवला आणि तिने हेही सांगितलं की नायकाच्या सरूबद्दल अण्णांनीच गावभर तमाशा केला आहे. त्यामुळं उद्या मतदान सूर्याजीराव पाटलांसारख्या देव माणसालाच करायचं. रात्र बरीच झाली होती. नागवाडी सामसूम झाली. निवडणुकीमुळे सूर्याजीरावांच्या वाड्यात दिवसभर लोकांची वर्दळ चालूच होती. सूर्याजीरावांनी सुद्धा आपुलकीने लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. लोकांच्या समस्या ऐकून घेऊन उद्या निवडणुकीत काय करायला हवं याच्या सूचना केल्या आणि हा सुद्धा विश्वास दिला की निवडून आल्यावर कोणत्याच कामात चुकारपणा होणार नाही. दिवसभराच्या कामाने त्यांना आता शीण आला होता, म्हणून ते बिछाण्यावर कलंडले. रात्र खूप झाली होती. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात सूर्याजीरावांच्या वाड्याच्या भल्या दांडग्या दाराची कढी वाजली. शांत वाड्यात एखादी टाचणी पडावी आणि आवाज व्हावा तसा आवाज झाला. सूर्याजीराव बिछाण्यावरच उठून बसले. दादू, कोण आहे बघ रे, जरा काढ कडी दाराची. दादूनं दरवाजाजवळ येऊन दाराची कडी काढली व दरवाजा उघडला तर पुढ्यात दाजी जगले होता. आश्चर्याने त्याने दाजींना विचारलं, दाजी, एवढ्या रात्री? वय, आबा कुठं आहे तुझा? आत आहे ती, या या की आत. दाजी वाड्याच्या दरवाजातून आत आले. पायतान काढून ते सोप्यात आले. समोर अंगात बंडी घालून उभे असलेल्या सूर्याजीरावांनी सुद्धा तोच प्रश्न उपस्थित केला जो दादूने केला होता. इतक्या रात्री काय काम काढलं सा? काय विपरीत नाही ना हो दाजी? विपरीतच आहे सूर्याजी. बस सांगतो, बस, दाजी म्हणाले. इतक्यात तिथे हिराबाई आल्या. दादू होताच जवळ. म्हातारी सुद्धा जागी झाली. सूर्याजीराव झोपाळ्यावर बसले. दाजी सुद्धा त्यांना लागूनच बसले. बोला दाजी, काय झालंय? कसलं आभाळ कोसळणार आहे आता माझ्यावर? सूर्याजीराव आता निश्चिंत होते. त्यांना आता त्यांच्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाची फिकीर नव्हती. सूर्याजी, का म्हणून या राजकारणाच्या दलदलीत पडतोयास? म्हणजे? अरे म्हणजे काय, 15 झाला बघतोय त्या थोरात दादाच्या नादाला लागून प्रचाराला कशा पायी फिरतोयास? वय, मग आता नको फिरायला? उमेदवार आहे म्या, फिरायला पाहिजे, पण तू ह्या राजकारणात नौका आहेस. गावात तुला मान हाय, प्रतिष्ठा हाय, जमीन वाडी पण चांगली करतोयास. मग काय ह्या राजकारणात पडून वाटोळं करून घेतोयास? दाजी, काय हाय ते स्पष्ट बोला. तुमचं हे फिरवून बोलणं माझ्या डोसक्याच्या बाहेरचं आहे. अचानक रात्री वाड्यात आपली भेट घ्यायला आलेल्या दाजीच्या बद्दल सूर्याजीरावांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. त्यांच्या डोक्यात नकारात्मक विचारांची चक्र फिरू लागली. दाजींना फूस लावून अण्णांनीच आपलं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांना वाटू लागलं. पण तसं काहीही नव्हतं. दाजी चौगले सूर्याजीरावांच्या पेक्षा वयाने व अनुभवानेही मोठे होते. सूर्याजीराव पाटलांचे व त्यांच्या घराचा विशेष जिव्हाळा होता. सूर्याजीरावांचे वडील पिलाजीराव हयात असल्यापासून दोन्ही घराचे चांगले संबंध होते. पिलाजीराव आणि दाजींचे वडील एकाच बैठकीतले.
थोडक्यात काय तर दाजी हे सूर्याजीरावांच्या घरचे हितचिंतकच होते. सूर्याजी, गावात तुझं चांगलं नाव आहे. गावच्या समाजकारणात तू बरंच काम केलं आहेस. गावात मोकळी फिरणारी पोरं तू बाजूच्या कारखान्यात कामाला लावलीस. कुणाच्या वाळल्या पायावर तुझा कधी पाय पडत नाही आणि म्हणूनच तू या राजकारणाच्या दलदलीत भाग घ्यावा हे काय मला पटत नाही. दाजी, या बारीला लई जणांची तोंड बंद करायची आहे ते. मग कोण काय वाकडं करतो या बघू. दादू चिडून म्हणाला. पैलवान, जरा थंड डोसक्याने विचार कर. तुझ्या आबानं गावात लई इब्रत कमावली या, ती असल्या घाण राजकारणात घालवायची काय? दाजीने काळजी व्यक्त केली. दाजी, तुम्ही बोलताय ते अक्षी बरोबर आहे, पण अण्णा पाटील सारख्या लोकांचं काय? त्यांनी दिला त्रास आपण इसरायचा होई? सूर्याजीराव म्हणाले. झाल्यालं झालं सूर्याजी, पण मला तुझी गावात चाललेली बदनामी बघवत नाही बाबा. आबा आज्यापासून चालत आलेला संबंध आहे ते आपल्या दोन वाड्यांचं. म्या लई बोलणार नाही, पण एकच सांगतो, वैरानं वैर वाढतंय बघ. दाजींचं हे बोलणं ऐकून सूर्याजीरावांना बरेच प्रश्न पडू लागले. दाजींचं बोलणं त्यांना आता भलतंच टोचू लागलं. त्यांनी दाजींना खुदून विचारल्यावर दाजींनी काही गोष्टी उघड केल्या. सूर्याजी, तुझं आणि त्या नायकाच्या सरीचं प्रकरण अण्णा पाटलांनी गावभर केलं या. त्यांच्याबरोबर फिरणारी कुत्री तुझ्या आणि तिच्या नावाची सगळीकडे बोंब मारायला लागल्या ती म्हणून म्या तुला. दाजी बोलताना मध्येच थांबले. त्यांना सूर्याजीरावांना अजून खजील करायचं नव्हतं. दाजींचं हे बोलणं ऐकून सूर्याजीराव त्यांच्याकडे बघतच राहिले. त्यांना बोलायला आता काहीही सुचत नव्हतं. अण्णा आपल्यावर एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करतील ही पुसटशी कल्पना सुद्धा त्यांनी केली नव्हती. पण त्यांचं हे बोलणं ऐकून दादू मात्र पिसाळला. त्याच्या डोक्याची शीर उठली. बाजूलाच भिंतीवर लटकलेली फरशी कुऱ्हाड त्याने उचलली. आज अण्णा पाटलाला जित्ताच ठेवत नाही म्हणून तो त्वेषाने दरवाजाजवळ पोहोचला. पण तेवढ्यात त्याच्या कानावर सूर्याजीरावांचा भारदस्त आवाज ऐकू आला. दादू, थांब, मागं फिर गुमान. दादू जागीच थांबला. मागं फिरून सूर्याजीरावांना म्हणाला. आबा, दर येळी आपणच का माघार घ्यायची? आपणच का गपकुमान बसायचं? दादूच्या बोलण्यात सुळाची भाषा स्पष्ट दिसत होती. पण तो करणार तरी काय? त्याला त्याच्या आबाचा शब्द राखण्याखेरीज पर्याय नव्हता. मान खाली घालून तो सूर्याजीराव काय बोलणार हे ऐकत हातातली कुऱ्हाड तशीच घेऊन उभा राहिला. सूर्याजीराव व दाजी उठून त्याच्याजवळ आले. सूर्याजीरावांनी दादूच्या खांद्यावर हात ठेवला व वाड्याच्या बाहेर घेऊन आले. मागोमाग दाजी पण बाहेर आले. दादू, दादू, शांत हो. गावचं राजकारण हे असंच असतं या, आणि त्यात आपल्या गावचं काही विचारू नकस. सूर्याजीरावांचं हे रूप दादूने पहिल्यांदाच अनुभवलं होतं. नेहमी आपल्यावर खेकसणारा, मेहनत, खाणेपिणे यासाठी बडबडणारा आपला आबा त्याने पहिल्यांदाच असा मवाळ पाहिला होता. अण्णा पाटलांसारख्या कडव्या आणि पाताळ यंत्री माणसाने त्यांच्या अब्रूची लक्तरे गावभर उधळून सुद्धा ते शांत होते. सूर्याजीरावांचा संयम वाखाणण्याजोगाच होता. दाजींना निरोप देऊन दादू व सूर्याजीराव पुन्हा वाड्यात येऊन बिछाण्यावर आडवे झाले. त्यांचा वाडा पुन्हा निद्रिस्त झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.